आता आम्ही आलो हॉल बघायला रुपालीच्या लग्नासाठी. फायनली स्टार्ट झालंय. मोठं कोणी आले नाहीये कारण जॉबमुळे आणि आज सुट्टी होती, तर आम्ही फक्त चेकआउट करायला आलोय की अप्रॉक्स खर्च वगैरे किती. आता आम्ही आलो गंधर्व लॉन्सला, जे की कात्रजमध्ये. आपण चेक करू. काय मला सगळं खालीच करायला लागले बजेट ऐकून. तर आम्ही अप्रॉक्स बजेट घेतला, पण तो जरा आमच्या बजेटपेक्षा थोडा हे होतं. हा हॉल आहे त्यांच्या इकडे. काय वाटतंय? अगं पण मी काय म्हणते, त्यांनी जे सांगितलं ना की तुम्ही लॉन घेऊ शकता 1,30,000 मध्ये, आणि जर 1 लाख डेकोरेशनला जाते. आपण किती बजेट काढलेला डेकोरेशनचा? आपल्याला एवढं नको ते नगरसेवक वगैरे जसे लग्न करतात ना ग्रँड, तसे डेकोरेशन दाखवत होतं. तुला तसं डेकोरेशन पाहिजे, तुला मिनिमल पण चालेल ना. मग मी म्हणते की त्याला म्हण आम्हाला 1 लाख तू 30 बोलताना आम्हाला लॉन्स दे पूर्ण दिवस, आम्ही आमची झक मारतो तिकडे. अगं पण त्याचं म्हणणं, तो म्हणतो की मी दुपारी कार्यक्रम पण ठेवणार लॉन्समध्ये. लॉन्समध्ये नाही ठेवणार, हॉलमध्ये ठेवणार. लॉन्स आपल्याला देणार पूर्ण दिवस, तो कार्यक्रम फक्त हॉलमध्ये ठेवणार. आणि मग दुपारी काय करायचं? कुठे थांबायचं? रूममध्ये. एवढे लोक कसे थांबणार? एवढे लोक कोण आहे? लग्न प्रायव्हेट करणार आहे, ठरलंय ना आपलं. संध्याकाळी सगळे लोक येणार. त्याला कॅमेराची बघ, मला आहे ना एंट्री कुठून मिळणार ना, असं झालं. तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणतो मी हॉल नाही देणार आहे. हॉल नाही दिला तर मग कसं होईल? हॉल नाही देणार म्हणजे? तो म्हणतो जर तुम्ही लॉन्स घेतला तर तो हॉल नाही देणार. मग जेवण कुठे ठेवणार असं मी म्हणते. दिवसभर जाणार आपला, दिवसभर दुपारचं जेवण व्हायला पाहिजे ना. हां, मग तो तेच म्हणत होता ना, तुम्ही जर घेतला ना संडेला तर मी हॉलमध्ये कार्यक्रम ठेवणार, वरच्या हॉलमध्ये. मग ते त्या लोकांमुळे तुम्हाला काही त्रास नाही होणार असं तो म्हणतो. मग जेवणासाठी आपल्याला तिथं वेगळा सेटअप लावायला लागल, मांडव बांधून. ऐक ना, आपण आज जरा पिंटरेस्ट उघडू आणि बघू डेकोरेशनच्या काहीतरी आयडियाज असतील. उन्हात कार्यक्रम करतात ना लोक. नाहीतर मग असं करतात बघ, असं मध्ये बांबू टाकतात आणि साईडने असं. हा, त्याला ऐक ना, मी काय म्हणते, आपण जर ह्याच्याकडनं डेकोरेशन घेतलं ना तर 1000 सहाय्य करल असं वाटतंय मला. डेकोरेशन दाखवतोय तो. अगं ते दाखवायला काय, त्याला दाखवलंच ना. दाखवायला काय होतंय? आपण जर दुसरं अक्षय बारात घेऊन नाही आला तर मग मी लग्नाला नाही उचलणार. घोडे पे चढ के आना चाहिए यार. 15,000 बैंड. 15,000 तो मेकअप के लगते. पक म्हणजे मुलांना पण खर्च असतो. आपण म्हणतो नसतो बँड वाजला तर लावला पाहिजे भाई. हे बघ, अगं लॉन्स मध्ये दुपारचं जेवण ठेवतात. आता मी तर केवढी आपण ते काल का परवा ब्लॉग बघत होतो, तिथे दुपारचाच कार्यक्रम होता. रुपाली हळद आणि ते सगळं संगीत गेम्स वगैरे खेळत होते बघ ते. मग ते आपल्याला पूर्ण कव्हर करायला लागल ना, एक साइड मांडव टाकून. हा, मग करू शकतो. काय करू शकतो? कव्हर पिंटरेस्टला बघू ना आपण डेकोरेशन थोडे ऑप्शन. वाव, पक्षी. सो गाईज, क्लायमेट चेंजमुळे मला तोंडावर आलेत खूप सारे पिंपल. स्किन फ्लेक्स करता करता पिंपल दाखवायची नौबत आली आहे माझ्यावरती. ते जाऊ द्या, पण मी आता लॉन्स बघितलं, मला लॉन्स खूप जास्त आवडलं. गाईज, तर आता आम्ही हॉल बघितला आणि मी तुम्हाला दाखवला. तर थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे इतकं पण एक्सपेन्सिव्ह नाही, इन बजेट आहे. पण आता माझ्या मावशीला 5 मुली असल्यामुळे ती एकटी कमवते आणि माझी दिदी पण अर्न करते. पण तुम्हाला माहिती आहे, लग्न करणं सोपी गोष्ट नसते. लग्नासाठी भरपूर आपल्याला खर्च असतो आणि टचवूड माझी मावशी करू शकते. ती एका चांगल्या ठिकाणी जॉबला आहे आणि सगळं खूप छान होतं. तर आता मी एक लॉन्स बघितला आहे आणि बजेट असं म्हणजे खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही. आम्ही जेवढं एक फ्रेम डोक्यात तयार केली तेवढंच, त्यापेक्षा थोडं जास्त आहे. आणि मी आता आले होते गंधर्व लॉन्सला इकडे. नॉन स्पॉन्सर्ड पण खूप छान आहे तिथले ओनर. त्यांनी आमच्यासोबत खूप छान बोलले. त्यांनी सगळं समजून सांगितलं आणि आम्ही डेट जी काढली होती ती पण सांगितली.
डेट मी आता रिव्हील नाही करत, तर कारण आम्ही अजून ठरवलं नाही आहे. कारण त्या डेटला संडे येतो आहे आणि संडेला कसं असतं अकॉर्डिंग टू वीकडेज संडेला थोडे हाय रेट्स असतात आणि त्यामुळे मग आता आम्ही एकदम फायनल नाही करू शकत. हॉल बघितला, अजून थोडं एक्सप्लोर करू, अजून थोडं बघू की कसं भेटतं काय भेटतं. माहिती असतील तर मला नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा, मी नक्की जाऊन चेक करेल. आणि आम्ही तर आता हॉल शोधतोच आहे. आउटफिटचे व्हिडिओ, शॉपिंगचे व्हिडिओ, सगळे व्हिडिओ येणार आहेत. ही फक्त स्टार्टिंग आहे आणि मी ठरवले की एक पण ओकेजन किंवा एक पण ठिकाणी न चुकता आम्ही ब्लॉग करणार आहे. रुपाली आता इथे कॉलवर बोलते आहे. ऑब्वियसली मोठ्यांना विचारावं लागतं, परत तिचे जे नवऱ्या साईडचे आहेत म्हणजे माझे दाजी आहेत त्यांच्या घरच्यांना विचारावं लागेल, माझ्या दाजींना विचारावं लागेल. आणि जॉबमुळे कसं होतं कोणाला यायला जमत नाही, म्हणून आम्ही दोघी चाललो. आणि आज तिला सुट्टी होती तर मी म्हटलं की जस्ट एक्सप्लोर करू, ॲप्रॉक्स बजेट तरी कळेल आपल्याला. सो आता आम्ही इथे आलो आहे. हो गॉड माझी चक्कर येते. तर आम्ही पूर्ण हॉल बघितला आणि इथे आम्हाला काहीतरी त्यांनी मला आता एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण डेकोरेशन 1 लाख to 3 lakhsपर्यंत जातं आहे. हॉल रेट आता चालू आहे 2 lakhsच्या पुढे हॉलचं. जर तुम्ही मुहूर्त डेट घेताय तर अजून जास्त, पण त्यांनी आम्हाला थोडे कमी चार्जेस सांगितले. कारण माझ्या मावशीचं मी तुम्हाला सांगितलं माझ्या मावशीला 5 मुली आहेत आणि ती एकटी करते सगळं. आणि आम्ही नीट बोललो तर त्यांनी आम्हाला थोडंसं रिजनेबल सांगितलं, म्हणजे थोडं कमी थोडं कमी करून सांगितलं. तर आता रुपाली बोलते अक्षयसोबत, मग आम्ही बघू काय होतं. इथे नव्हतं लग्नाचं एवढं सगळं इतकं महाग असतं अंटिल माझ्या दिदीचं लास्ट आता दीपालीचं जे लग्नाचं व्लॉग मी करायला सॉरी पण व्हिडिओ व्हायरल झाला त्या लग्नाचं जे बघितलं तेव्हा पण भरपूर खर्च झाला, पण स्टील आता त्यावेळेस आम्ही हॉलमध्ये केला आणि यावेळेस आम्ही लॉन्समध्ये करायचं म्हणतोय. आणि आजकालचे ट्रेंड्स वगैरे सगळं इतकं एक्सपेन्सिव्ह आहे, लग्न खूप महाग पडतं. हवाले केलं तर आपल्याला कोण थांबवणार आहे. दिवसभर मिळतो, फक्त दिवसभर, सकाळ ते संध्याकाळपर्यंत. जर संध्याकाळचं लग्न असेल तर, आणि जर दुपारचं लग्न असेल तर मग 6-7 पर्यंत आपण सोडायचं असतं. इथनं पाणी येतात ना, पाणी ते ऑन करतात तेव्हा इथनं पाणी येतं. रूम्स इकडे नाही आहेत मला असं वाटतंय. हा to be intense. पैसा दे दो. Everything needs a good money, so my future husband, be ready. बाई माझ्या तर लय सोपे आहेत. आता आम्ही आलो इथे रूम बघायला, चांगली वाटते सर. चांगली वाटते रूम. मिरर पण आहे चांगला इकडे असते. आणि संडे कसा कन्व्हिनियंट असतो ना सगळ्यांना यायला त्या दिवशी, म्हणजे सुट्टी काढावी नाही लागत रिलेटिव्हजला किंवा कामाच्या लोकांना. काही दिवस लोक काय करतात जॉब असल्यामुळे स्किप करतात लग्नाला यायचे, कोण कामावरनं थकून जाणार आहे म्हणून. गाईज का करायचं लग्न, जावा डायरेक्ट राहायला आपापल्या नवऱ्यांच्या घरी. मम्मीचे पैसे खातात बरंच. गाईज माझ्या लग्नासाठी तुम्ही सगळ्यांनी पैसे पाठवा, मी गुगल पे सबस्क्राइब. चिकने डब्बे में 100 की हरी पत्ती डाल. कोई तरीका है भीख मांगने का? एक लाख लोग
पप्पांनी जरी 100 रुपये पाठवले तरी पाठ झाले. हा एक आपण तर 2.5 लाखाची फॅमिली आहे गाईज, तर आपण तर 100 रुपये माझ्यासाठी काढूच शकता. सगळं म्हणजे अच्छा तरीका आहे भीक मागणे का. हे आहे सेकंड लॉन्च. इकडे स्विमिंग पूल आहे, इकडे स्टेज आहे आणि इकडे अशी थोडी एरिया आहे. वाव, सो एस्थेटिक. गाइस look at the view. दोन रूम आहेत ना. सेमच आहे. सेम आहे. नाईस. भरपूर पूल आहे गाईज. पूल वाईप देतात. वाईप. वाव, सो गुड, सो नाईस. हे फक्त आपल्या फुलची आहे. डेकोरेशन त्यावेळेस आम्ही छान त्या दिवशी तुमचं लग्न असेल त्या दिवशी हा फुल स्विमिंगसाठी बंद असतो. हे लेडीजसाठी वॉशरूम आहे, ते जेंट्ससाठी वॉशरूम आहे. इथं आपलं किचन आहे. गाईज मला हा हॉल खूप आवडलाय जस्ट बिकॉज ऑफ स्विमिंग पूल. मी स्विम तर नाही करणार आहे, पण स्विमिंग पूल जे वाईब देत आहे, जस्ट लुक एट इट. सो एस्थेटिक. काय वाटते? हाच पाहिजे. आम्हाला हॉल हा आवडलाय, तो पण आवडला होता, पण हा जरा शांत काम, म्हणजे आपणच ना भगदोड ना. आणि इथे कसं आपला इव्हेंट असेल ना तर फक्त आपण असणार. इथे दुसरं असं नाही की आपल्यासोबत अजून दुसरा कोणता इव्हेंट होऊ शकतो ना ग. इथे दुसरा हॉल पण नाही. मला खूप आवडलं. स्पेशली स्विमिंग पूल छान आहे, मस्त आहे. आय लुक मूडलेस राईट नाव, पण मी आता आले खायला. मी तर फर्स्ट टाइमच आले. रास्ता भेटला आहे कुठेतरी आणि तो खूप आवाज होतो. माझा आवाज तुम्हाला येईल का नाही आय डोंट नो. मी तुम्हाला दाखवते थोडंफार.